कधीही कुठल्याही कारणानं तुमचं पोट बिघडू द्या, अपचन होऊ द्या, संडास उलटी होऊ द्या, पोट गच्च होऊ द्या, गॅस होऊ द्या, अजून काय होऊ द्या, फक्त एक साधी सोपी गोष्ट तुम्हाला करायची आहे. ती म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला अशा प्रकारचं पोट बिघडतं तेव्हा तुमच्या पोटाला, पचन शक्तीला आराम देणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही बघा, आजारी घोड्याला आपण पळवतो का? अजिबात नाही. का? कारण ते ऑलरेडी आजारी आहे, त्याला अजून जास्त काम कशाला द्यायचंय? तसंच आपल्या पचनशक्ती सुद्धा आहे. पोट बिघडले याचा अर्थ पचनशक्ती थकली आहे, आजारी पडले. तिला जर तुम्ही जास्त खाऊन जर ताण देत असाल तर तिथं अजून जास्त गडबड होईल, ती अजून जास्त आजारी पडेल, बिघडलेलं पोट अजून जास्त बिघडेल. त्याच्यामुळं उपाशी राहणं किंवा त्या दरम्यान थोडा थोडा पातळ आहार, मुगाचं सूप असेल, अजून काय ज्युसेस असतील तुम्ही ते घेऊ शकता. सिप तेही जास्त पोट गच्च भरून नाही. असं जर तुम्ही 10-12 तासाचं लंघन अर्थात उपवास केला, तुमचं बिघडलेलं पोट पहिल्यासारखं टकाटक होऊ शकतं. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.